अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरवितो जगदिशा. अन्न हे पूर्ण ब्रह्म, किंवा अन्नाशिवाय आपण जगूच शकत नाही. आज डाएट करायचं म्हणलं तर पालेभाज्या खावा, कच्चा कोबी खावा, फ्रूट्स खावा, तर अशा प्रकारचे डॉक्टर सल्ले देतात. पण इथे बघा की कोबीची भाजी, बटाटे, दुधी भोपळा अशा चांगल्या भाज्या रस्त्यामध्ये फेकून दिल्यात, कारण दर मिळत नाही म्हणून. पण कुणाला तरी जर पोटी दिलं असतं, कुणाला तरी मुखी दिलं असतं, कुणाला मुद्दलावर जरी स्वस्त दिली असती, तर आज घरातले 4 लोक 5 लोक भाजी खाऊ शकले असते. ज्या गरिबांना भाजी विकत घेताही येत नाही, त्यांना जरी तुम्ही फ्रीमध्ये दिली असती तरीसुद्धा त्यांची पोट भरलं असतं. अन्नाची किंमत अजूनही समाजाला नाही, भाजी विक्रेत्यांना पण नाही. असं फेकलं जातं आहे. याच्यासारखा सगळ्यात मोठा अन्नाचा अपमान, अन्नदेवतेचा, अन्नपूर्णेचा अपमान आपण इतका मोठा करतो आहे. पुढच्या पिढीला तुम्ही खरंच काय प्रकारचं संस्कार किंवा शिकवण देत आहे हे यातून बघायला मिळतं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही तुम्ही सुधारू शकता. घरातनं बाहेर पडताना कापडी पिशवी घेतल्याशिवाय बाहेर पडू नका. मिशन ये नया रावे थे भास्कर गोटे. हे अशा प्रकारचं मी आज परत एकदा केर गोळा केलेला आहे. अजूनही प्लॅस्टिक दिसतं आहे. या इकडं मी अजूनही प्लॅस्टिक गोळा केलेला आहे, त्या बाजूलाही केलेलं आहे. अजूनही या बाजूला तुम्हाला प्लॅस्टिक मी गोळा करून ठेवलेलं आहे. प्लॅस्टिक हा तर खूप मोठा विष आपण समाजामध्ये पसरवत आहे. याच्यापासून सुद्धा तुम्ही स्वतःचं रक्षण करा, नाहीतर कॅन्सर हा तुमच्या आयुष्याला पुरलेला आहे. धन्यवाद. मिशन ये नया रावे थे भास्कर गोटे.